काय आहे विषय हे माहीत नाहीत ना आणखी काय विषय महत्त्वाचे कशावर समजायला आले बच्चू भाऊ आले आहे. अरे ह्याच्या अगोदर ते वेगवेगळ्या नोंदीची तपासणी करण्यासाठी आपण जे सांगितलं का आता फ्रीमध्ये नका आता फ्रीमध्ये नका बाकी त्या दिवशी बैठक त्यांची आपली ऑनलाईन बैठक व्हायच्या अगोदर आमची पहिली बैठक दुसरं असणार ते दुसरं असणार ते आहे काय मराठा कोणी करण्यासाठी अधिवेशन तर घ्यावंच लागेल त्याशिवाय कसं होतं पण ते वीजचे आहात वीजचे आहात फेब्रुवारीमध्ये नाही मग आपलं 20ला निघणार फेब्रुवारीत घेऊन काय सगळा राज्यात सगळं जाम झाल्यावर घेऊन काय होतं तारीख घोषणा केली वगैरे तर नाहीच ना उगं राज्यात म्हणजे पूर्ण राज्यात काय म्हणू त्याला सगळा मराठा रस्त्यावर येऊ द्यायचा आणि मग अधिवेशन घ्यायचं असं सरकारचं काम नसतं ना सरकारचं काम लोकांच्या मनात काय याच्यावर आहे ना आता अपवादात्मक परिस्थिती मग त्या टायमाला काय करायला पाहिजे ताबडतोब घ्यायला पाहिजे उगं त्यांच्याच मनानं सगळं म्हणजे कसं व्हायचं बघा तुम्हाला काय वाटतं आम्ही 20ला निघालो सगळं महाराष्ट्र जाम झाल्यावर मग तुम्ही अधिवेशन घेऊन काय करता म्हणजे इकडे लोक सगळे आंदोलक टेन्शनमध्ये तुम्ही पाठवलं होतं बसता येते ना नाही अलीकडे सर ते तुम्ही वाचून पाठवून तुमच्या इथूनच ते तयार करायचं ते बदल करायचे आणि सरकारमध्ये ते बदल करून देईल आज सकाळी सकाळी अंतरवाली सराटीमध्ये बच्चू भाऊ आलेत. बच्चू भाऊ तुम्ही आलेत, महाराष्ट्राला प्रश्न पडलेला आहे की आता 20 तारखेला आंदोलन आहे आणि तुम्ही आज इथे दाखल झालेत, काय आता आम्ही चर्चा करायला चालू आहे आणि 20 तारखेचं आंदोलन एका बाजूनं कसं काय करायची कशी सुरुवात होईल तो एक भाग आणि दुसरा असा आहे का त्यापूर्वी कसं आहे आंदोलन सुरू व्हायच्या अगोदर अधिक प्रेशरमध्ये सरकार आहेच, दबावामध्ये आहे. या दबावामध्ये अधिक कसं चांगलं करून घेता येईल ते पाहिलं पाहिजे. सरकारचा निरोप पण घेऊन आलात ना? दोनही गोष्टी आखरी मी आंदोलकही आहे आणि सरकारमध्ये आहे. मध्यस्थांची भूमिका तुम्ही आज बजावण्यासाठी प्रामुख्याने आलात, हे मात्र दोनही गोष्टी आहे. कार्यकर्ता म्हणून आहे 20 तारखेला मलाही आंदोलनात यावंच लागणार आहे आणि त्यापूर्वी जर चांगलं घडत असेल तर ते सोन्याहून पिवळं.